नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत भोपळ्याची तिखट पुरी आकाड स्पेशल। रेसिपीला सुरुवात करू। अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। ते साले वगैरे काय काढायची गरज नाही, फक्त मधलं बी काढायचं आणि कुकरमध्ये ठेवायचं। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी वापरायचं नाही। जास्त पाणी वापरलं तर भोपळ्याची चव बदलते। आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या काळ्या, 1 छोटा चमचा ओवा, 1 छोटा चमचा जिरे टाकायचे, 1 अर्धा इंच अद्रक आणि मिक्सरमधनं पाणी न घालता वाटून घ्यायचं। हे भोपळा छान असा शिजलेला आहे। भोपळा चांगला शिजून घ्यायचा, असं चमच्याने पूर्ण काढून घ्यायचा। साल वेगळे होते त्याचे आणि पटकन असं होतं हे तयार। चहासोबत बी अशी तिखट पुरी केली खूप छान लागते खायला। तुम्ही हमेशा गोड पुरी करून खाल्ली असन, पण अशी तिखट पुरी पण करून बघा, खूप छान लागते आणि 8 ते 10 दिवस टिकते। प्रवासासाठी कुठं घेऊन जाण्यासाठी छान आहे। 2 वाट्यात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि 2 चमचे बेसन पीठ टाकायचं। अर्धा चमचा तिखट टाकलं। तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। धनिया पावडर 1 चमचा टाकायचं, छोटा अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि वाटण करून जे घेतलं होतं मिक्सरमधनं ते टाकून घ्यायचं। पाणी न घालताच करून घ्यायचं, त्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आणि कोथिंबीर टाकायची, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक कापून आणि मिक्स करून घ्यायचं। आणि भोपळा थंड करून घ्यायचा आणि मॅशवरून चांगलं त्याला मॅश बारीक एकदम करून घ्यायचं। आणि पाणी न घालतं पहिलं असं सगळे मसाले आणि भोपळा आणि पीठ एकत्र एकजीव चांगलं करून घ्यायचं। आणि मग जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरायचं। थोडं थोडं पाणी वापरून चांगलं असं घट्ट पीठ मळून घ्यायचं, कारण घट्ट पीठ मळलं की पुरीमध्ये तेल पण राहत नाही। आणि असं थोडं सैलसर वगैरे काही मळायचं नाही, एकदम टाईट गोळा मळून घ्यायचा। छान मळलेला आहे। आता एक चपातीच्या साईजचा गोळा करून घ्यायचा। तुम्ही थोडं थोडं एक एक पुरी पण करू शकता थोडं थोडं पीठ घेऊन, पण मी एकच अशी मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि चपाती साईजचाच घेतलेला आहे। चपातीपेक्षा थोडंसं जाड करायचं, जास्त जाड करायचं नाही। आणि थोडंसं पीठ लावायचं आणि त्याला लाटून घ्यायचं। पीठ न लावतं पण लाटायला यायचं चांगलं। थोडंसं पीठ लावून असं चांगलं एकदम पातळ चपातीसारखं लाटायचं नाही। हे लाटून झालं त्यावर थोडंसं तेल टाकणार आहे मी, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। थोडं तेल टाकलं की लाटण्यानं थोडंसं वरून आदर फिरून घ्यायचं, म्हणजे तेल निघत नाही। तर ग्लास घेतलेला आहे, ग्लासने अशा पुऱ्या करून घ्यायच्या। आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करायच्या, मी लहानच केलेल्या आहेत। अशा लहान पुऱ्या केल्या म्हणजे चहासोबत खायला किंवा मुलांच्या डब्यांना द्यायला चांगल्या राहतात। तेल गरम झालं की त्यामध्ये पुऱ्या टाकून घ्यायच्या। मोठ्या गॅसवरती तेल पहिलं गरम करून घ्यायचं आणि रोटे मॅडम गॅसवरती तळून घ्यायच्या। एका बाजूकून तळल्या की पलटी करून घ्यायचं। सारखं आलटी पलटी पुऱ्यांना करायचं नाही, सारखं आलटी पलटी केलं की पुऱ्यांमध्ये खूप असं तेल राहतं। एका बाजूकून चांगलं तळून द्यायचं आणि मग पलटी करा, 2 वेळेसच पलटी करून घ्यायचं। अशा गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं तळून घ्यायच्या। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नसेल तर सबस्क्राईब